महायुतीची सभा या ठिकाणी होतीये आणि स्वतः रामदास आठवले या ठिकाणी आलेले आहेत। मंत्री साहेब, तुम्ही बघितलं तर जोरदार सभा होतीये आणि दुसरीकडे शरद पवारांची अर्थातच महाविकास आघाडीची देखील सभा होणार आहे। आम्हाला वाटतं की सभा जी आहे त्या प्रत्येक पक्षाला सभा घेण्याचा अधिकार आहे, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। आता आमची सभा आहे, पवार साहेबांना सभा घेण्याचा अधिकार आहे, परंतु गर्दी इकडे आमच्याकडे गर्दी असणार आहे, पवार साहेबांकडे गर्दी असेल, परंतु जी मतं मिळणार आहे ती मतं मात्र या वेळेला सुनेत्रा पवार यांना मिळणार आहेत। लोकांना त्या ठिकाणी परिवर्तन हवं आहे आणि अजितदादांनी बारामतीचं परिवर्तन केलेलं आहे आणि अजितदादांनी घेतलेली भूमिका जी आहे त्याला पवार साहेबांनी पाठिंबा द्यायला हवा होता। पवार साहेबांचा सारखा एक विकास पुरुष जो आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी सातत्यानं काम करणारा जो नेता आहे, त्या नेत्यांनी अशा वेळेला नरेंद्र मोदींना साथ देणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु त्यांनी मात्र दिली नाही नरेंद्र मोदीजींना साथ। पवार साहेबांनी द्यायला हवी होती नरेंद्र मोदीजींना साथ, का त्यांनी पकडलेला आहे काँग्रेसचा हात। त्यामुळे काँग्रेसनी त्यांना पक्षातून काढून टाकलं होतं, त्या काँग्रेस पक्षाला पुन्हा मजबूत करण्याची भूमिका घेणं योग्य नव्हतं। पवार साहेबांनीच आमच्यासोबत यायला हवं होतं। जर पवार साहेब आले असते तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट आपल्याला पाहायला मिळाली नसती, परंतु पवार साहेब आले नाहीत। ठीक आहे, त्यांची भूमिका आहे, पण आमची भूमिका जी आहे ती सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याची आमची भूमिका आहे, त्यामध्ये आम्हाला प्रचंड चांगलं यश येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आपण बघत असाल की बारामतीत जी ही लढत आहे, घरातली लढत आहे, सोपी नाही, कारण शरद पवारांची स्वतः ताकद आहे, अजित पवारांची असेल, मात्र ग्राउंडवर जर आपण बघितलं तर तुम्हाला देखील काही ऐकायला मिळत असेल, काटेकी टक्कर आहे आणि आता जरी आपण बघितलं तर सोपी नाही जागा सुनेत्रा पवारांसाठी देखील। नाही, ठीक आहे, निवडणूक जी असते ती निवडणूक सोपी नसते आणि निवडणूक सोपी म्हणून आम्ही प्रचाराला लागलो तर यश मिळणं अत्यंत अवघड असतं। त्यामुळं या ठिकाणी स्पर्धा अत्यंत मोठी स्पर्धा आहे। आमच्यासोबतही लोक आहेत, अजितदादांसोबतही लोक आहेत, पवार साहेबांच्या सोबतही लोक आहेत, परंतु या काटेच्या टक्करमध्ये आम्हाला त्या ठिकाणी नक्की विजय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। 10 वर्ष तुम्ही अर्थात खासदार आहेत सुप्रिया सुळे, हाऊसमध्ये अनेकदा त्यांनी भाषण केलं, तुम्ही देखील तिथं असाल, तुम्ही देखील अनेकदा त्यांना मार्गदर्शन केलं असेल, कुठं कमी पडल्यात त्या असं तुम्हाला वाटतं या 10 वर्षात सुप्रिया सुळे? कमी पडल्यावर असं आमचं म्हणणं नाही आहे। त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्या निवडून आल्यानंतर त्यांनी तिथं आपली बाजू मांडलेली आहे, हे सगळं खरं आहे, परंतु प्रत्येक वेळेला त्यांना निवडून दिलं पाहिजे असं नाही। या वेळेला घरामध्येच एक ज्या सूनबाई आहे, सूनबाई त्या ठिकाणी उभे आहेत आणि मतदारांनी थोडासा विचार या वेळेला करणं अत्यंत आवश्यक आहे। आपण सुप्रिया सुळेंना 3-4 वेळेला आपण संधी दिलेली आहे, आता सुनेत्रा पवार यांना संधी देऊन नरेंद्र मोदींच्या विकासाला मत देण्याची नितांत आवश्यकता आहे आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते आहेत आणि त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बारामतीचे मतदार मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की रोडची कनेक्टिव्हिटी आहे, एअरची कनेक्टिव्हिटी आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे, जनधन योजना आहे, आवास योजना आहे, उज्ज्वला योजना आहे, 80 करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा निर्णय असेल, या आणि बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली असल्यामुळं आणि संविधानाला धोका अशा पद्धतीचा खोटा प्रचार जो केला जातो आहे त्याला चोख उत्तर देण्यासाठी दलित मतदार मोठ्या संख्येनं सुनेत्रा पवार आणि महायुतीच्या पाठीमागे राहणार आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ही जागा नक्की आम्ही जिंकू। साहेब, तुम्ही सांगितलं की आता संधी ही सुनेत्रा पवारांना द्यायला पाहिजे, मात्र घरी बघितलं तर शरद पवारांनी सांगितलं की बाहेरचं कोण हे तुम्हाला माहिती असेल, अर्थात सुप्रिया सुळे हे पवारांचे म्हणजे अर्थात बारामतीच्या आहेत, पवारांच्या त्या मुली आहेत आणि दुसरीकडे ही सून आहे जी बाहेरून आली आहे। मला वाटतं की पवार साहेब बोलले असतील त्या बाहेरून आलेले आहेत, पण आता एवढी वर्षी त्या इथं राहिलेले आहेत। सोनिया गांधी सुद्धा बाहेरून आलेल्या होत्या आणि सोनिया गांधी यांना बाहेरून आलेल्या आहेत म्हणून त्यांचा पाठिंबा त्यांना न देण्याची भूमिका त्या काळामध्ये पवार साहेबांनी घेतली होती, पण नंतर आता पवार साहेब हे बाहेरून आलेल्या सोनिया गांधींच्या सोबत जर आहे तर बाहेरून आलेल्या सुनेत्रा पवारांच्या सोबत सुद्धा त्यांनी राहिलं पाहिजे आणि त्यांनी राहायला हवं होतं। त्यांनी या वेळेला सुप्रिया सुळे यांना उभं न करता
या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायला हवा होता किंवा दुसऱ्या कोणाला उभं करायला हवं होतं. त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये असा वाद लावण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा हे खंबीर नेते आहेत. एकदा निर्णय घेतला तर ते मागे हटत नाही आहेत. हा स्वभाव त्यांचा लक्षामध्ये घेऊन पवार साहेबांनी 2 पावलं मागे यायला हवी होती असं मला वाटतं. जर आपण बघितलं तर स्वतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले या ठिकाणी विश्वास दर्शवत आहेत की बारामतीची ही जागा नक्कीच सुनेत्रा पवार यंदा विजय होतील. आणि बाहेरून आलेल्या सून काय तर बघायला गेलं तर सोनिया गांधी अर्थातच ते देखील बाहेरून आलेले आहेत. मग त्यांना देखील एवढं वर्ष नेतृत्व दिलं अशा पद्धतीने ते टीका करतायत. कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.